थांबा थांबा मित्रांनो, आज तुमचं नाव नाही तुमचं आडनाव धोक्यात आहे. आज आम्ही तुम्हाला काही भन्नाट चित्र दाखवणार आहोत आणि त्या चित्रांमधून एक प्रसिद्ध मराठी आडनाव ओळखायचं आहे. पण जरा सावधान. पहिल्या नजरेत उत्तर अगदी सोपं वाटेल, पण पुढच्या क्षणी मेंदू म्हणेल, अरे हे तर माझ्या लक्षातच आलं नव्हतं. घरातल्या आईबाबांना, मित्रांना किंवा भावंडांनाही सोबत बसवा आणि बघा खरंच कोण आहे आडनावांचा बादशाह. एक छोटंसं चॅलेंज. 25 पैकी 25 आडनावे बरोबर ओळखली तर कमेंटमध्ये लिहा आडनावांचा किंग. तर तयार आहात ना? डोळे उघडे ठेवा, मेंदू चालू करा आणि सुरू करा. चित्रावरून आडनाव ओळखा. लेट्स स्टार्ट. समोरील चित्र नीट पहा. यामध्ये 2 चित्रे दिसत आहेत. यावरून सांगा कोणते आडनाव तयार होते. पहा, या चित्रामध्ये सुरुवातीला जग दिसत आहे. त्यानंतर पुढे एका व्यक्तीला ताप आलेला आहे, म्हणजे ताप. म्हणून यावरून आडनाव होते जगताप. यामध्ये पहा, एक चित्र, त्यानंतर एक शब्द आहे. यावरून सांगा कोणते आडनाव तयार होते. सुरुवातीला गाय दिसत आहे. त्यानंतर कवाड हा शब्द आहे. म्हणून गाय आणि कवाड मिळून होते गायकवाड. यामध्ये पहा, एक अक्षर, त्यानंतर एक चित्र आहे. यावरून सांगा कोणते आडनाव तयार होते. यामध्ये सुरुवातीला धू हे अक्षर आहे आणि त्यानंतर माळ दिसत आहे. म्हणून आडनाव होते धुमाळ. यामध्ये पहा, 2 चित्रे, त्यानंतर एक अक्षर दिसत आहे. यावरून सांगा कोणते आडनाव तयार होते. यामध्ये पहा, सुरुवातीला एक वाघ दिसत आहे, म्हणजे वाघ आहे. त्यानंतर आई दाखवलेली आहे. आईला हिंदीमध्ये माँ म्हणतात आणि पुढे रे हे अक्षर आहे. म्हणून वाघ मा रे, आडनाव होते वाघमारे. यामध्ये पहा, एक चित्र, त्यानंतर एक शब्द आहे. या दोन्हींवरून सांगा कोणते आडनाव तयार होते. सुरुवातीला पान दिसत आहे आणि पुढे सरे लिहिलेले आहे. म्हणून आडनाव होते पानसरे. यामध्ये पहा, एक अक्षर, त्यानंतर एक चित्र आहे. यावरून सांगा कोणते आडनाव तयार होते. सुरुवातीला नला हा शब्द आहे. पुढे वडे आहेत, म्हणजे वडे आहेत. म्हणून नला आणि वडे मिळून आडनाव होते नलावडे. यामध्ये एक चित्र दिसत आहे. या चित्रावरून सांगा कोणते आडनाव तयार होते. यामध्ये पहा, वाघ दिसत आहे. म्हणून आडनाव होते वाघ. यामध्ये एक शब्द आणि त्यानंतर एक चित्र आहे. यावरून सांगा कोणते आडनाव तयार होते. यामध्ये चित्राचा समानार्थी शब्द वापरून पहा. सुरुवातीला क्षीर लिहिलेले आहे. पुढे समुद्र आहे. समुद्राला आपण सागर असेही म्हणतो. म्हणून आडनाव होते क्षीरसागर. यामध्ये पहा, एक चित्र आणि त्यानंतर एक शब्द आहे. यावरून सांगा कोणते आडनाव तयार होते.
यामध्ये पहा, सुरुवातीला शंख दिसत आहे आणि पुढे पाळ हे अक्षर आहे, म्हणून शंख आणि पाळ मिळून होते शंखपाळ. यामध्ये पहा, एक चित्र आणि त्यानंतर एक अक्षर आहे. या दोन्हींवरून कोणते आडनाव तयार होते ते सांगा. सुरुवातीला जग दिसत आहे, पुढे दाळे हे अक्षर आहे, म्हणून योग्य आडनाव होते जगदाळे. यामध्ये पहा, एक चित्र त्यानंतर एक अक्षर दिसत आहे. या दोन्हींवरून कोणते आडनाव तयार होते ते सांगा. यामध्ये पहा, ससा दिसत आहे, नंतर ने हे अक्षर आहे, म्हणून ससाने आडनाव होते ससाने. यामध्ये पहा, एक चित्र त्यानंतर एक अक्षर आहे. यावरून सांगा कोणते आडनाव तयार होते. यामध्ये पाटी आहे आणि पुढे ल लिहिलेले आहे, म्हणून योग्य आडनाव होते पाटील. यामध्ये पहा, एक रंग त्यानंतर एक अक्षर आहे. यावरून सांगा कोणते आडनाव तयार होते. सुरुवातीला रंग म्हणजे काळा रंग दिसत आहे. काळा आणि पुढे अक्षर आहे ल, म्हणून आडनाव होते काळेल. यामध्ये पहा, एक अक्षर त्यानंतर एक चित्र आहे. यावरून सांगा कोणते आडनाव तयार होते. सुरुवातीला प हे अक्षर आहे, त्यानंतर बघा संडे मंडे हे असे पूर्ण वार दिलेले आहेत, म्हणून पुढे वार आणि प म्हणजे आडनाव होते पवार. यामध्ये पहा, दोन्ही चित्रे आहेत. या दोन्ही चित्रांना एकत्र करून कोणते आडनाव तयार होते. बघा, भारत देश दिसत आहे, म्हणजे भारत देश यामधील आपण देश घेऊ शकतो. आपला देश, देश आणि पुढे चेहरा, चेहऱ्याला आपण मुख असेही म्हणतो, म्हणून देश आणि मुख मिळून होते देशमुख. यामध्ये पहा, एक चित्र त्यानंतर एक शब्द आहे. यावरून सांगा कोणते आडनाव तयार होते. यामध्ये वाघ दिसत आहे, पुढे मोडे हे अक्षर आहे, म्हणून वाघ आणि मोडे मिळून होते वाघमोडे. समोर एक चित्र दिसत आहे. यावरून सांगा कोणते आडनाव तयार होते. या चित्रामध्ये एक व्यवसाय आहे, त्यावरून आडनाव ओळखा. बघा, यामध्ये माळी दिसत आहे, म्हणून आडनाव होते माळी. यामध्ये पहा, दोन्ही चित्रे दिसत आहेत. या चित्रावरून कोणते आडनाव तयार होते ते सांगा. सुरुवातीला पहा, बन मस्का दिसत आहे, म्हणजे त्याच्यातून बन आणि पुढे हात आहेत. हाताला आपण समानार्थी शब्द कर असेही घेऊ शकतो, म्हणून बन आणि कर मिळून आडनाव होते बनकर. यामध्ये पहा, एक अक्षर त्यानंतर एक चित्र आहे. यावरून सांगा कोणते आडनाव तयार होते. बघा, ची हे अक्षर आहे आणि पुढे तळे दिसत आहे, म्हणून आडनाव होते चितळे. यामध्ये एक अंक त्यानंतर एक चित्र दिसत आहे. यावरून सांगा
कोणते आडनाव तयार होते? यामध्ये सात आहे आणि पुढे एक पोते आहे, म्हणून आडनाव होते सातपुते. यामध्ये पहा, दोन चित्रे दिसत आहेत. या दोन्ही चित्रांवरून कोणते आडनाव तयार होते? सुरुवातीला चाफ्याची फुले आहेत, म्हणजे चाफा आहे. पुढे हात आहे, म्हणजे हाताला आपण कर असेही म्हणू शकतो, म्हणून चाफा आणि कर मिळून आडनाव होते चाफेकर. यामध्ये एक चित्र आहे. या चित्रावरून सांगा कोणते आडनाव तयार होते? यावरून टकले हे आडनाव तयार होते. यामध्ये पहा, एक अंक आहे आणि त्यानंतर एक शब्द आहे. यावरून सांगा कोणते आडनाव तयार होते? यामध्ये पहा, 8 हा अंक आहे. पुढे वले हे लिहिलेले आहे, म्हणून दोन्हींचे मिळून आडनाव होते आठवले. यामध्ये पहा, एक अक्षर त्यानंतर एक चित्र दिसत आहे. यावरून सांगा कोणते आडनाव तयार होते? सुरुवातीला को हे अक्षर आहे, त्यानंतर काटे दिसत आहेत, म्हणून को आणि काटे मिळून आडनाव होते कोकाटे. यामध्ये पहा, एक शब्द त्यानंतर एक अंक आहे. या दोन्हींवरून कोणते आडनाव तयार होते ते सांगा. बघा, शब्द हा फडण आहे आणि पुढे 20 आहे, म्हणजे आडनाव होते फडणवीस. यापैकी तुम्ही किती बरोबर आडनावे ओळखली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची उत्तरेही कमेंटमध्ये नक्की लिहा. थँक्यू.